हाय गाईज, आम्ही आलोय पेट्रोल भरायला. पेट्रोल भरून गाडी इथे आमचा ड्रायव्हर गेलाय पाणी भरायला. पाणी भरून हो पण आता पाणी पिऊन आलाय, मी पण पाणी पिऊन आलोय आणि हो अजून पाणी पितोय. बिल्डर आमचा तो तिकडे सिद्धेश बसलाय आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत. तिकडं त्याला बघितलं असेल धोकेबाज. धोकेबाज लेवल गाडी लेवल झाली आता. गाडी झाली, पोरवली रेडी झाल्यात. आता दाखवतो तुम्हाला पुढचा व्ह्यू. बाय बाय. तर पुढचा व्ह्यू मित्रांनो आमचा असा काही खास नव्हता, पण रत्नागिरीमध्ये जी काही दुबईहून महाराष्ट्रामध्ये जी डिझेल सप्लाय करणारी जी बोट होती ती आली होती आणि त्याच लोकेशनवरती आम्ही चाललो होतो. कारण की ती भरपूर दिवसांपासून बोट बघण्याचं एक आमचं स्वप्न होतं. पण ते बोट बघण्याच्या नादात आम्ही गेलो होतो आरेवारे बीचवरती. आरेवारेला तर आम्ही थांबणार होतो, पण नंतर विचार केला की तिथे जाऊन आमचा वेळ वायाला घालवण्यापेक्षा आपण थेट जाऊया त्या बोटीच्या इथे. बोटीच्या इथे गेल्यानंतर पण मी तिथले तुम्हाला फुटेज दाखवतो तर कशा पद्धतीची ती बोटीची आता अवस्था आहे. तर चला बघूया. फायनली मित्रांनो आपण आलोय आता त्या बोटीकडे चाललोय. आम्ही चुकलो होतो, ह्या बॅक साईडच्या रोडवरती गेलो होतो. तिकडे आम्ही 7-8 किलोमीटर गेलो होतो चुकून. आता आम्ही परत इकडे आलोय आणि इथं आल्यानंतर आम्ही इथल्या काकांना विचारलं की ती बोट कुठे आहे. तर काकांनी सांगितलं बोट ह्या साईडला आहे, त्यांचंच घर आहे, त्यांच्या घराच्या बॅक साईडला आहे. तर आम्ही गाडी पार्किंग केली. आता बोटीच्या दिशेने चाललोय आम्ही. तर बघू ती बोट आपण आता कुठून आली ती, कशी आली ती, याबद्दल पण मी तुम्हाला माहिती देतो. आता आपली टीम चालली आहे पुढं, दाखवतो एकच मिनिटात तुम्हाला. हे आपली 5 जणांची टीम, त्यात मी एक 6. आम्ही चाललोय बोट बघायला. आता हे कोकणातील दगड लाल कलरचे सेम विटांसारखे दिसतात. हे या साईडला नारळाचे झाड पण आहेत आतमध्ये. निसर्गरम्य वातावरण आहे. डायरेक्ट धप्पा आहे. हे डॉगेश भाई हे चुलीसाठी त्यांनी सगळं सरपण ठेवलंय. हे छत्रपती शिवाजी महाराजांचा गड, इथे पण तसंच काहीतरी ठेवलंय चुलीसाठी. साईडला भरपूर प्रमाणात नारळाचे झाड आहेत. फायनली 2 मिनिटात आपण आता मित्रांनो तिथं बोटीच्या इथे जाणार आहे. तर बोट तर इथून मला दिसायला लागलेली आहे, तीच आहे. तर माझ्या मागच्या साईडला बघू शकता ही नारळाची किती प्रमाणात झाड आहे. तिथं भरपूर प्रमाणात इथं नारळाची झाड आहेत. दाखवतो तुम्हाला. तर मला एक काहीतरी युनिक गोष्ट दिसलेली आहे, ती पण तुम्हाला दाखवतो. ही बघा, गुप्त विहिरीसारखं काहीतरी आहे. बघू आपण येताना परत. नारळाचे झाड वगैरे आहे तिथं. ही बोट तुम्हाला दिसत असेल तिथे आहे. आपण बोटच्या इथं पण जाऊया, बघूया. आलोय इथं मित्रांनो आपण. बघ दोरी बघ कुठून कुठं लावली, ही तवा लावलेली. बोट दाखवतो. भरपूर प्रमाणात या बोटचं जे काही गंजून नुकसान झालंय ते पण तुम्हाला दाखवतो. माझ्या बॅक साईडला जी बोट आहे ती इथं ब्रिटिशकालीन बोट आहे, जी काहीतरी गोष्टींमुळे इथं आली होती वाहून. तर दाखवतो तुम्हाला ती बॅक कॅमेऱ्याने मी. आणि इथं समुद्र पण आहे, समुद्र पण तुम्हाला मी दाखवतो आणि आपली टीम पण दाखवतो. माझ्या बॅक साईडला भरपूर प्रमाणात असं नारळाची झाडं पण दिसायला लागले, दाखवतो तुम्हाला. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, या समुद्राच्या लाटांमुळे या बोटीचं खूपच प्रमाणात नुकसान झालं होतं. तर या बोटीवरती गंज चढून खराब झालेली आहे ही बोट. तर आता काय करता त्या बोटीचं आता काय माहिती. तर मित्रांनो
ही जी माझ्या बॅक साईडची जी बोट होती ती तुम्हाला मी दाखवलेली आहे. तर अजून थोडेसे फुटेज मी घेतो आणि थोडी जी काय माहिती होती ती पण मी तुम्हाला मेन्शन करतो की काय असा इन्सिडेंट घडला होता जेणेकरून ही बोट इथे येऊन पडलेली आहे. आता लास्ट टाईमला मी यूट्यूबवरती आणि गुगलवरती पण सर्च केलं होतं या बोटबद्दल. तर त्याच्या मिडलमधला जो भाग होता तो एकदम जॉईंट होता, पण ते काही पावसाच्या आणि पाण्याच्या अभावामुळे तो काय ढासळून गेला आहे, तुटून गेला आहे. तर या असंच बोटीचं जे काही नुकसान झालं आहे ते खारे पाणी असल्यामुळं ती खराब झालेली आहे. आणि अजून तर काही दिवसांनंतर ही बोटीचं पूर्ण म्हणजे भंगारामध्ये पण देण्यातच येईल, कारण खूप हालत खराब झालेली आहे या बोटची. सेम असं सगळीकडे इथं या बोटीचे जे काही तुकडे होते लोखंडाचे ते इथं सगळे पडलेले आहेत. भरपूर प्रमाणात या बोटचं नुकसान झालेलं आहे. बघा तुम्ही. तेरा जण होते का? मग आले कसे म्हणजे बंद पडलेली ना तिकडे. कुठली होती 13 जण? दोघंच ना? हां, महाराष्ट्र होते ना. मित्रांनो, आपण ह्या लोकेशनला आलो होतो. तर आपण लोकेशनवरची जी शिप होती ती डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर एंडिंगपर्यंत ते इथं काहीतरी काम चालू असल्यामुळं ती बोट आता म्हणजे कोणीतरी विकत घेतलेली आहे रिवर्कसाठी. तर त्यानंतर ती बोट तिथून त्या लोकेशनवरून काढण्यात येणार आहे. ज्याला कोणाला त्या लोकेशनला यायचं असेल तर डिसेंबर एंडिंगच्या अगोदरच इथं या, जेणेकरून तुम्हाला ते बोटीचे जे काही अवशेष असतील ते तुम्हाला बघायला मिळतील. बस लास्ट आता आम्ही इथलं लोकेशन घेतलं होतं, ह्यानंतर दुसरं लोकेशन घेणार आहे. तोपर्यंत आता इथून आम्ही गाडी वगैरे काढून त्या लोकेशनला जाणार आहे. तर ज्याला कोणाला इच्छा असेल इथं यायची तर लवकरात लवकर इथं लोकेशनला या, नक्कीच इथं भेट द्या. फोटोग्राफीसाठी पण हा चांगला पॉईंट होता, बट आता तो डिसेंबर एंडिंगला तो जाणार आहे. सो बाय बाय. इथे एक गाय आहे मित्रांनो, तिकडं गणपतीपुळेमध्ये पण भरपूर प्रमाणात गाय होती आणि आता इथून आम्ही बोल आम्हाला कोकणाची एक पण गाय दिसली नाही नक्की. आणि कॉफी कशाची पिली तीच कळालं अजून मला. आम्ही कॉफी तर पिली, आता जाऊ द्या, काय विषय नाही. आता आम्ही दुसरं जे लोकेशन आहे ते आम्ही नाणीजमध्ये जाणार आहे. तर नाणीजमध्ये गेल्यानंतर तिथलं पण मी तुम्हाला फुटेज दाखवतो. आणि आता इथून आम्ही पॅकअप केलाय ती बोट वगैरे बघून. तर आता इथून आम्ही जाणार आहे थेट नाणीजला. बाय बाय. तर फायनली मित्रांनो आपण आलोय नाणीजमध्ये. नाणीजमध्ये आल्यानंतर गाडी झाली चेकपोस्ट वरती चेक. गाडी चेक झाल्यानंतर आम्ही निघालो पुढे गेल्यानंतर बघू आपल्याला काही गोष्टी बघायला मिळतात. तर वाव, मला बघायला मिळाला एक अप्रतिम असा हत्ती, जो की त्यांनी सजवला होता काहीतरी कार्यक्रमामुळे सजवल्यामुळे लोक त्याच्यासोबत करत होते फोटोशूट. मलाही झाली होती इच्छा त्या हत्तीसोबत फोटोशूट करण्याची, पण असो, शुभमदादांनी गाडी घेतली हत्तीच्या बाजूने डायरेक्ट मंदिराकडे. आता मंदिराकडे गेल्यानंतर बघू आपल्याला काही गोष्टी बघायला मिळतात की नाही. पण हत्ती मात्र खूपच भारी असा सजवला होता. पण हत्तीला सजून झाल्यामुळं मलाही वाटायला लागलं की मंदिरात असा काहीतरी कार्यक्रम असेल, त्यामुळेच हत्तीला जी काही सजावट केली होती. तर मित्रांनो, आता आपण आलोय गाडी पार्किंगला. गाडी पार्किंग करून झाल्यानंतर आपण निघणार आहोत मंदिराकडे. मित्रांनो, आता आपण आलोय नाणीजमध्ये. ही गाडी पार्क केली, आता आपण चाललोय मंदिराकडे. इथली सगळं पार्किंग एरिया आहे, हे गाड्या वगैरे पार्क केलेल्या आहेत. तुम्हाला फ्रंट कॅमेरेमध्ये मी या सगळ्या गोष्टी नाही दाखवू शकत, बॅक कॅमेरेमधून मी दाखवतो तुम्हाला. आता आपण चाललोय मंदिराकडे. एकच मिनटं. हे आहे ते डिजिटल शॉप आहे, काही खरेदी करायचं असेल तर त्यासाठी आहे. या साईडून गाड्या येतात, या साईडला इकडं पार्किंगसाठी. डुप्लिकेट एलिफंट आहे. तर आपण खाली मग अशी महादरवाजापाशी एक ओरिजिनल एलिफंट बघितला. आता या पायऱ्या उतरून मी खाली चाललोय. आमचा ब्लॉगर हाय हाय. इथं पण भरपूर प्रमाणात असं चांगलं निसर्गरम्य वातावरण आहे. इथे
झाडं वगैरे भरपूर काय काय आहे बघण्यासारखं. नाणीजला तुम्ही पण येऊ शकता. मंदिरात काहीतरी कार्यक्रम आहे वाटतं. तर कार्यक्रमात आपण सहभागी होऊ आणि बघू काय नक्की कार्यक्रम आहे. तर इथलं प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघू शकता आल्यानंतर कुठे अशा काही गोष्टी खराब वगैरे कचरा वगैरे नाही आहे. सगळ्या गोष्टी एकदम क्लीन अँड क्लिअर ठेवलेल्या आहेत. मला मी एक गोष्ट दाखवतो बघा तुम्ही. तर या मागच्या जिन्याने आपण आलोय. तर आता जे तुम्ही बघितलं तर ते मी त्या जिन्यावरतून आलो त्यावेळेस ते तिथलं दृश्य दिसत होतं जे तुम्ही आत्ता बघितलं कॅमेऱ्यामध्ये. आणि या साईडला हे सगळे एकदम लेनमध्ये झाडं वगैरे लावलेले आहेत. आम्ही जिकडून चाललोय तिथे आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य सभागृह पण आहे. ज्यावेळेस इथे कोणती सभा वगैरे असेल त्यावेळेस तिथे त्यांचा काही मोठा कार्यक्रम वगैरे असेल. आत्ता इथे कार्यक्रम वगैरे काही नाही आहे. कार्यक्रमामुळे थोडी गर्दी पण दिसते इथं. पब्लिक आलेलं आहे. हे 24 तास फोनवर बोलतंय मागचं. त्याला काही काम नाही. ती पण पक्की येडी आहेत. जिथं जाईल तिथं फोन काही सोडत नाही आहेत. ते बोलतात कोणासोबत ते तुम्ही आता जावा समजून. जास्त सांगण्यात नाही. तसंही तुम्ही हुशारच आहे. जातं समजून काय विषय आहे. फोन कानाला असला की पोरग झालं लागलं जाऊ द्या असो काय विषय नाही. आता येतात तोंड वगैरे धुतात ते सगळेजण. पण फोनमध्ये बघू. आता मंदिरात गेल्यानंतर अजून तिथले मी काय फुटेज असेल ते पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. तोपर्यंत बाय बाय. तर मित्रांनो हो आहे मंदिरामधील परिसर आणि हे मोठं जे आहे ते मंदिर आहे. मंदिराकडे जाण्यासाठी हो रोड आहे. तर आपण या रोडवरतून मंदिराकडे जाणार आहे. या एरियामध्ये आल्यानंतर पण भरपूर प्रमाणात असे वाईब्स आहेत जे की आपल्याला पॉझिटिव्ह करतात आहेत. मंदिराचं स्ट्रक्चर पण बघू शकता कशा पद्धतीने बनवलेलं आहे. या रोडवरतून आपण आलोय. मित्रांनो माझ्या मागे जे ते मंदिर आहे आपण मंदिराचं आता काहीच वेळात जाणार आहे. इथं आहे चप्पल स्टँड. चप्पल ठेवणार आहे आपण आता इथं. आपले मित्रमंडळी चाललेत मंदिराकडे. मित्रांनो मंदिरामध्ये आपण जाऊन आलोय. तिथे काही मोबाईल आतमध्ये अलाउड नव्हता त्यामुळे मी आत ते फुटेज काही घेऊ नाही शकलो. तर या मंदिरामध्ये आज आतमध्ये गेल्यानंतर भरपूर प्रमाणात असे वाईब होते. तर तुम्ही आल्यानंतर तुम्ही अवश्य या मंदिराला भेट द्या. नाणीजमध्ये आहे आणि हे बॅक साईडला हे स्ट्रक्चर पण भरपूर प्रमाणात असं एकदम म्हणजे युनिक बांधण्यात आलं होतं. त्याचं काय आपल्याला एवढं माहिती नाही आहे. पण आल्यानंतर भारी वाटलं इथं नाणीजमध्ये. बघू नेक्स्ट टाईम आल्यानंतर पण मी येईल इकडं. आणि आता इथून आम्ही चाललो आहे मार्लेश्वर या मंदिरात. तर भारी वाटलं आल्यानंतर. बघू
दुसऱ्या पॉईंटला गेल्यानंतर तिथले पण मी फुटेज काय आहेत ते ॲड करतो व्हिडिओमध्ये. तर आत्तासाठी इथलं आमचं जे काही लोकेशन होतं इथलं फिरून झालं आहे. तर आता इथून आम्ही पॅकअप करतो आहे. तर बाय बाय. तर मित्रांनो, आमचं जे दुसरं लोकेशन होतं ते मार्लेश्वर महादेव टेम्पल होतं. पण त्या मार्लेश्वर महादेव टेम्पलचं जे काही डिस्टन्स होता तो खूप प्रमाणात लांब आहे. आणि लांब असल्यामुळे तिथे जास्तोपर्यंत आम्हाला अंधार होणार आहे. आणि अंधारामुळे मला जर फुटेज मिळाले तर मी ते फुटेज ह्या व्हिडिओमध्ये ॲड करेल. नाहीतर मला फुटेज मिळाले नाही तर मी ते व्हिडिओ ॲड नाही करू शकत. कारण की मी जे काही कॅमेरासोबत इक्विपमेंट असतात ते घेऊन आलेलो नाही आहे. आणि कॅमेरा असल्यामुळे अंधाराचे त्यामध्ये नॉईज येतील. तर बघू काय होतं आहे. तर मित्रांनो, माफ करा, आम्हाला तिकडे जाण्यासाठी खूपच वेळ होणार होता. कारण की आम्ही एका मधल्या स्टॉपवरती थांबणार होतो काहीतरी कामानिमित्त. तर मी जे काही मार्लेश्वर टेम्पलच्या ज्या काही फुटेज असतील तर त्या मी फुटेज या व्हिडिओमध्ये मी नाही ॲड करू शकत. कारण की आम्हाला जाण्यासाठीच तिकडं खूप वेळ होणार होता. आणि अंधाराच्या या त्रासामुळे तर आम्हाला व्हिडिओ शूट नाही तिथे करताच नसतं आलं. तर बघू आपण कशा काय पद्धतीने काय होतं आहे. तर मित्रांनो, आपण आलो आहे शिवराज ढाबा कराड इथे जेवायला आलो आहे. गाडी आता आपण बाहेर पार्किंग केली. तिथलं मी फुटेज नाही घेतलं, डायरेक्ट आतमध्ये आलो होतो. सगळे आपले मित्रमंडळी बसलेले आहेत. तिथे पण बसलाय गेला होता हँडवॉश करायला, बसलो इथं टेबलला. मी आता जेवण आल्यानंतर पण मी इथलं फुटेज वगैरे घेतो आणि बघू. आता आपण ऑर्डर केलेलं आहे, किती वेळ लागतो काय माहिती. आल्यानंतर बघू. मी तुम्हाला हॉटेलच्या इकडचं दाखवतो. आणि आता हे फंटा घेऊन आला आहे भाऊ आपल्याला. पाणी बॉटल दोन फंटा घेऊन आला आहे. मला दाखवतो बॅक कॅमेऱ्याने. दादाने फंटा आणि पाणी बॉटल आणल्या होत्या, पण आपल्या मंडळींनी सांगितलं की नंतर घेऊन ये. तो दादा गेला घेऊन. इथं हा बसलाय मोन्या, सिद्धेश, शुभम. नमस्ते. तिकडे एक मध्ये एक. आम्ही मित्रांनो कराड ढाबामध्ये आलो. आता आमचा लास्टचा या पॉईंट होता. जेवण करून आता आम्ही डायरेक्ट थेट घरी जाणार आहे. मग बस चिल, मग डायरेक्ट झोपायचं. दादा आलाय 2 पाणी बॉटल थंड चिल अशा घेऊन. थँक्यू दादा. तर मित्रांनो, आपण शिवराज ढाबामध्ये आलो होतो. तर ही त्यांची पाणी बॉटल आहे. टॅगलाईन पण आहे त्यांच्या हॉटेलची, शिवराज ढाबा अख्खा मसूर स्पेशल हॉटेल आहे हे. आणि 1 लिटरची पाणी बॉटल आहे. आणि स्पेशल आहे मसूरसाठी आहे. शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे. तर चांगलं आहे, मस्त बनवलेलं आहे. फेमस हॉटेल आहे, तुम्ही पण जेवण करायला येऊ शकता. तर आम्ही आलो या रूटने कराडच्या साईडून. गेलो कोकणात होतो, पण तिकडचा जाणारा जो रोड होता तो जरा कंडिशन रोडची चांगली नव्हती. त्यामुळं आम्ही या साईडून ह्या मार्गाने आलो. आणि त्यानंतर भूक लागली होती सगळ्या मित्रांना, त्यामुळे इथं आम्ही आता जेवण करायला थांबलोय. जेवण करून आता हे आमचं लास्ट पॉईंट होता. जेवण करण्यासाठी इथं आलो होतो आम्ही. इथून निघून गेल्यानंतर मग आम्ही डायरेक्ट आता घरी जाणार आहे. तर नेक्स्ट पॉईंट आमचा कुठं ठरतं आहे, लोकेशन कोणतं ठरतं आहे ते काय आता आम्हाला माहिती नाही आहे, पण लवकरच ठरवू. आणि त्याप्रमाणे तुमच्यापर्यंत माझे जे काही व्हिडिओज असतील त्या लवकरात लवकर पोहोचवतो. आणि आता इथलं मी जेवणाचे जे काय असतील ते तुम्हाला दाखवतो. बाय बाय. हॉटेलचा कडकमध्ये असा स्टार्टर आला आहे पापडसोबत. इकडं पण एक दिला आहे, इकडे एक दिला आहे. मोने खाते, इकडे मी खाते, इकडे शुभम खाते. तर आता आलं आहे मित्रांनो आपलं जेवण. आता आपण करणार आहे जेवणाला सुरुवात. पण आता सर्व अजून कोणी काही केलेलं नाही आहे. आत्ता फक्त आपल्याकडे आले आहेत या रोट्या, लिंबू वगैरे सगळेजण वाटून घ्यायला लागले तिकडं. आपण त्या दादांना मागितली होती बटर रोटी, त्यांनी आपली मीडियम रोटी दिलेली आहे. खाऊ आता नेक्स्ट टाईम मागू परत. दादा आलेत अजून 2 भाज्या घेऊन. भाज्या ठेवल्या दादांनी इथं 2. त्यांनी सर्व करायला सुरुवात केलेली आहे. सगळ्यांना सर्व अशी दादा करतात भाजी. ही अख्खा मसूरची भाजी आहे. पण ताटात देतात. थँक्यू दादा. कांदा लिंबू पण दिले आपल्याला. ही ताटात आली भाजी, तिकडे ठेवल्या 2 भाज्या.
सगळ्या जणांनी केली खायला सुरुवात. आता मी पण करणार आहे खायला सुरुवात. लवकरात डावा, तुम्ही पण या, अवश्य या, लवकर या. मित्रांनो, आपल्या ते कसा नमुना आणलेला आहे सारखा फंटासाठी म्हणतोय. तुम्हाला दाखवतो. लुक ॲट दिस कॅमेरा. फंटा फंट्यासाठी म्हणणारा एकमेव आमच्यातला एक कार्यकर्ता आहे अथर्व जगताप. परमरायला लागला ह्यो. आणि त्याच्या बाजूचा तो भुत्या तो एवढा भन्नाट आहे ना, अर्धी रोटी ठेवली होती ती पण का टाकली त्यांनी. आतापर्यंत आहे ना 5 फंटा मारल्या असतील, एक स्प्राईट मारली आहे. एक फंटा मागितलं तरी आम्हाला सगळं असतं. बॅक कॅमेऱ्याने दाखवतो तुम्हाला कशी म्हणतात मस्ती करायला लागलं ती सगळी. इकडे आपली मंडळी अजून 3 रोट्या मागवायला लागले तिथे ना. सिद्धेश हॉटेलवाल्या जाताने आपल्याला बिल आणून दिलंय. बिल झालंय झाले सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. जेवण करण्याचा अजून काही जेवला नाहीये. हळूहळू हळूहळू जेवतोय. तास झालं जेवतोय. काय या पोरांची चालली मस्करी. 10 फंटा वाढण्यासाठी येतं बोलवायला लागले त्या भैयाला. काय 10 फंटे पियच्यात म्हणतात. आताच 5 फंटे पिऊन बसलेले आहेत. फंटा म्हणजे थम्सअप वगैरे असतो त्या टाईप फंटा. तर तुम्हाला दाखवतो किती फंटा पेलेले आहेत त्यांनी. इथे बघू शकता. अजून काही 6 वाटल्या पिलेले आहेत. 5 फंटाचे आहेत. स्प्राईट एक आहे. 10 त्याच्यात हे सगळेजण इथं बघायला लागले त्यांच्याकडं. तुम्हाला दाखवतो मी अजून हे काय कारनामे करायला लागलेत. 5 नाही 6 नाही तब्बल 10 आहे ना फंटाच्या बॉटल्या मागवल्यात मित्रांनो. तुम्ही त्याला बघू शकता. 10 फंट्याच्या बाटल्या वाढणार आहेत त्यो आणि त्याचा एक मित्र कार्यकर्ता अथर्व आणि तो आर्यन. 2च मिनिटात दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेरानी. यो यांच्यातला सूत्रधार आहे. तो दुसरा सूत्रधार आहे. 10 बाटल्या मागवणार. जातो बाबा सर. काय आता काय नंबर 2 नाही मी आणि अरे चला 10 फंट पिणार. फंटाच्या बॉटल्या होत्या. हॉटेल बंद झालं म्हणून या दोघांनी आता इथं हार मांडलेली आहे. आता आपण चाललोय गाडीकडं. गाडीत गेल्यानंतर बघूया दोघं आता कशा पद्धतीने हे पिणार आहेत. फंटा मिनटं आता गाडीत भरलाय. आम्ही आता निघालो या हॉटेलमधून. या हॉटेलला आलो होतो. फायनलमध्ये आपलं इथं आपण झालेलं आहे. तर आपण इथून जाणार आहे आपल्या घरी. लास्ट पॉईंट होता आपला हो. पुढं बघू आता काय होते. Yeah.